राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत. राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा. 16 मार्चला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू. पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मविया नेत्यांशी चर्चा करणार. सूत्रांची माहिती. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक. भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार. रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजय रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा होणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित. चायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा. पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा पक्षाचा भर असणारे. सूत्रांची माहिती. भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा. नवनाथ वन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्याय यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी. युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिकांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक. परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्धात अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट. कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका. तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाला सरकार न्याय कधी देणार? वडेट्टीवार आक्रमक. तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ. बावनकुळेंची माहिती. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी काढणार? चर्चा, मंथन, बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवारांनी आपल्या सरकारला सुनावलं. चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी. काँग्रेसचे 8 नाराज नगरसेवक भाजपच्या वाटेवर, तर सांगलीत कुठेही फाटाफूट नाही. काँग्रेस एकसंध राहील. सतेज पाटलांचं स्पष्टीकरण. मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचं राज ठाकरेंकडून कौतुक. विदेशी लोकांना मराठीबद्दल कुतूहल आणि अपार आदर, पण स्वकीयांना कळत नाही. राज ठाकरेंची पोस्ट.